प्रहारचे आमदार बच्चू कडू हे महायुतीला झटका देण्याची शक्यता आहे। बच्चू कडू महायुती की साथ सोडणार, विधानसभेला स्वतंत्र लढणार का हा प्रश्न सध्या चर्चेत आलाय। विधानसभेला स्वबळावरती 20 जागा लढण्याचा बच्चू कडू यांनी निर्धार व्यक्त केलाय। बच्चू कडू काय भूमिका घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर बच्चू कडू यांनी स्वबळावरती 20 जागा लढवण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे। त्यामुळे प्रहारचे आमदार बच्चू कडू हे महायुतीला झटका देणार का याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे। आणि याच विषयी अधिक बोलूया। निखिल आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत आणि अर्थात त्यांच्यासोबत बच्चू कडू सुद्धा आहेत स्वतः। निखिल, काय नेमकं सविस्तर म्हणणं आहे या सगळ्यावरती बच्चू कडू यांचं, काय नेमकी त्यांची भूमिका आहे? नक्कीच गुरुप्रसाद, थेट आपल्यासोबत बच्चू कडूच आहेत, आपण त्यांनाच विचारूया। साहेब, आज महत्त्वाची बैठक आहे ती या ठिकाणी बोलवली आहे, काय कशा प्रकारची भूमिका आहे प्रहार संघटनेची असणार आहे ह्या आजच्या बैठकीबद्दल? आम्ही आता 20 ठिकाणचे आज लोक आम्ही बोलावले होते। सकाळी 9 वाजतापासून आम्ही एकेकाचा मुलाखत घेऊन त्याच्यातली माहिती त्या मतदारसंघातली सगळी जमा करतो आहे आणि 20 ठिकाणी आम्ही मजबूतीने लढण्याचा प्रयत्न करतो आहे। हे ऑगस्टपर्यंत आम्ही आमचे 20 मतदारसंघ अतिशय मजबूत करतो। वेळेवर कोण येईल तो नंतरचा भाग आहे, पण 20 वर आम्ही अतिशय मजबूतीने काम करणार आहोत। सगळ्या अँगलनं, सगळ्या पद्धतीनं तिथल्या कोणा आपण प्रहारतर्फे लढलो तर काय स्थिती राहील, कोणासोबत गेलो तर काय स्थिती राहणार, हा सगळा अभ्यास करून तशा प्रकारच्या तयारीला आम्ही लागलो आहे। म्हणजे महायुतीमधून बाजूला होऊन अपक्ष किंवा मग स्वतंत्र लढण्याची तयारी या ठिकाणी दर्शवते असं आमचं आम्ही आता आमचा पक्ष म्हणून आम्ही आमची मजबूती वाढवत आहे आणि मग कोणासोबत लढायचं ते 31 ऑगस्ट नंतरच आम्ही 30 ऑगस्ट महिन्यानंतर म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या हप्त्यातच आम्ही तसं जाहीर करू का आता कोणासोबत आपण गेलो पाहिजे, युतीसोबत राहायचं, आघाडीसोबत जायचं का स्वतंत्र लढायचं, हे आता काही आम्ही निर्णय घेणार नाही। आता आम्हाला राजकीय पक्ष म्हणून आमची मजबूती वाढवणं, त्या पद्धतीनं समोर जाणं गरजेचं आहे। तो निर्णय आता तर आपण काही घेणार नाही। याआधी अनेक माहितीतले पक्ष आहेत त्यांची देखील भेट घेतलेली होती, मुख्यमंत्र्यांसोबत काही या संदर्भात काही चर्चा झालेल्या आहेत का, किंवा मग जागा वाटपाबद्दल तुमचं मत किंवा काय? आम्ही आता 2 महिने काहीच बोलणार नाही। आम्ही या सगळ्या संदर्भात आम्ही सप्टेंबरमध्येच बोलू, कोणासोबत बोलायचं असलं तर। तुम्ही मंत्रिपदासाठी देखील मागणी केलेली होती, पाहिलं तर मंत्रिमंडळ विस्ताराचं देखील या ठिकाणी चर्चा आहे। त्या 6 महिने अगोदरच दावा सोडला होता मंत्रिपदाचा, मला देणारही नाही, दिले तर मी घेणार पण नाही। आम्ही राजकुमारसाठी मात्र थोडे आग्रही राहू, त्यांना कसं काय मंत्रिपद देता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करू। पाहिलं तर सप्टेंबर महिन्यामध्ये भूमिका आहे ती स्पष्ट करणार असल्याचं या ठिकाणी बच्चू कडूंनी सांगितलेलं आहे। आज संपूर्णपणे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, या सगळ्यांसोबत बोलून 20 जागांपर्यंत तयारी आहे ती बच्चू कडूंच्या पक्षाकडून सांगण्यात आलेली आहे। तर सप्टेंबर महिन्यामध्ये कशा प्रकारची भूमिका बच्चू कडू आहेत ती या ठिकाणी सांगतायत आणि त्यांच्या उमेदवाराकडून कशा प्रकारची तयारी आहे ते देखील त्याचा पूर्णपणे आढावा घेत आहेत। पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये तर कशा प्रकारे विधानसभा निवडणुकीला पाहतात। बरोबर, त्यामुळे बच्चू कडू यांनी मांडलेली सगळी सविस्तर प्रतिक्रिया आपल्या समोर आहे। धन्यवाद निखिल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।